Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात ट्विटर वॉर रंगलंय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस कॉन्फरन्समधून पुणेकरांची दिशाभूल केल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय। FIR मधील कलमांवरून धंगेकरांनी हे आरोप केलेत। फडणवीसांवरील टीकेनंतर याला भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनीही प्रत्युत्तर दिलंय। लोक तुम्हाला का नाकारतात कारण तुमचा अभ्यास कच्चा असतो। साप म्हणून भुई धोपटणे हे धंदे सोडून द्या। पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत अशा शब्दात मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। यावर धंगेकरांनीही मोहोळ यांच्यावर पलटवार केलाय। अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून मोहोळ यांनी ही जबाबदारी घेतली आहे। यांना FIR आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का? इथं दोन कुटुंब उद्ध्वस्त झालीत, त्यांचे अश्रू पुसायचे सोडून मोहोळ अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू का मांडतायत असा सवाल धंगेकरांनी केलाय। पुणेकर म्हणून मोहोळ पुण्याच्या जनतेसोबत राहतील अशी अपेक्षा होती, पण आतापासूनच बिल्डर आणि पोलिसांच्या चरणी निष्ठा वाहत आहेत। पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत पोलिसांना माहिती असतानाही पब चालतात, तेव्हा तुम्ही कुठे गेलेलात? गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, पोलिसांनी कर्तव्य बजावले असते तर ही घटना घडली नसती अशा शब्दात मोहोळ यांच्याबरोबर फडणवीसांवरही धंगेकरांनी निशाणा साधलाय। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ मैदानात होते। मतदान झालं, आता निकाल लागणं बाकी आहे, पण आरोपांच्या फैरी मात्र सुरूच आहेत। त्यातच रवींद्र धंगेकर पुणे अपघात आणि अग्रवाल बिल्डरवरून सरकारला घेरतायत। त्यामुळेच मोहोळ आणि धंगेकरांमध्ये हा वार पलटवार सुरू आहे।